नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अधिकारी बना IAS या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आतापर्यंत आपण इतिहासाच्या 7वीच्या इतिहासाच्या 8 प्रकरणावर आपण ऑनलाईनर क्वेश्चन सिरीज घेतलेली आहे. आज आपण इतिहासाचा पाठ क्रमांक 9 मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या पाठावर आपण ऑनलाईन क्वेश्चन सिरीज घेणार आहोत. त्यामधला पहिला प्रश्न आहे, संभाजी महाराजांचा जन्म केव्हा व कोठे झाला? तर 14 मे 1657मध्ये पुरंदर किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 2 आहे, औरंगजेबाचा कोणता मुलगा संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला? तर सैजादा अकबर हा संभाजी महाराजांच्या आश्रयाला आला. औरंगजेब बादशाहच्या सेनानीने दीर्घकाळ लढा देऊनही कोणता किल्ला जिंकता आला नाही? तर नाशिकजवळचा रामशेजचा किल्ला हा मराठ्यांकडून औरंगजेबाला जिंकता आला नाही. जंजीर याचा सिद्दी यांच्या ताब्यातील कोणत्या किल्ल्याला संभाजी महाराजांनी वेढा दिला? तर दंडाराजपुरी या किल्ल्याला संभाजी महाराजांनी वेढा दिला आणि इसवी सन 1682मध्ये. गोव्याच्या पोर्तुगीजाच्या ताब्यातील कोणत्या बंदरावर संभाजी महाराजांनी हल्ला केला? तर रेवदंडा बंदरावर हल्ला केला इसवी सन 1683मध्ये. संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते? तर संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई होते आणि त्यांच्या पुत्राचे नाव शाहू होते. संभाजी महाराजांना औरंगजेबाने अमानुषपणे केव्हा ठार केले? तर संभाजी महाराजांना 11 मार्च 1689मध्ये औरंगजेबाने ठार केले. शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्राचे नाव काय होते व त्याचा जन्म केव्हा झाला? तर राजाराम महाराज हे त्यांच्या द्वितीय पुत्राचे नाव होते. त्यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670मध्ये झाला. रायगडावर या किल्ल्यावर झाला. राजाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव काय होते? तर महाराणी ताराबाई हे राजाराम महाराजांच्या पत्नीचे नाव होते. प्रश्न क्रमांक 10, राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून केव्हा निसटले? तर 5 एप्रिल 1689मध्ये राजाराम महाराज रायगडाच्या वेढ्यातून निसटले. औरंगजेब बादशाहच्या छावणीवर अचानक हल्ला करून कोणी सोन्याचा कळस कापून आणला? तर संताजी आणि धनाजी यांनी हल्ला करून सोन्याचा कळस कापून आणला. राजाराम महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? तर 2 मार्च 1700मध्ये सिंहगडावर राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम ही कोणाची युद्धनीती होती? तर ही महाराणी ताराबाई यांची युद्धनीती होती. काय होत होतं की औरंगजेब किल्ला जिंकण्यासाठी किल्ल्याला वेढा टाकायचा. शक्य होईल तेवढा काळ मराठे किल्ला लढवायचे. पावसाळा जवळ आला की मराठे किल्लेदार फितूर झाला आहे असे दाखवून औरंगजेबाकडून लाच घेऊन किल्ला त्याला दिला जायचा. किल्लेदार लाचेची रक्कम मराठी खजिन्यात जमा करायचा आणि औरंगजेब किल्ल्यावर धन धान्य दारुगोळा भरून ठेवताच ताराबाई तो किल्ला पुन्हा जिंकून घ्यायच्या आणि ताराबाईच्या या युद्धतंत्रालाच सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टीम असे म्हणतात. औरंगजेबाचा मृत्यू केव्हा झाला? तर इसवी सन 1707मध्ये अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. कोणते शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते? तर 18वे शतक हे मराठ्यांचे शतक मानले जाते. यानंतरचा आपण पाठ क्रमांक 10 पाहणार आहोत, मराठ्यांच्या सत्तेचा विस्तार. त्यामधला पहिला प्रश्न आहे, संभाजी महाराज यांचा मुलगा शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी महाराणी ताराबाई यांच्यात कोठे लढाई झाली? तर पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठी खेड येथे लढाई झाली. प्रश्न क्रमांक 2 आहे, खेड येथे झालेल्या लढाईत कोणाचा विजय झाला? तर शाहू महाराजांचा विजय झाला. त्यांनी सातारा जिंकून घेतले आणि सातारा ही त्यांची राजधानी झाली. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोल्हापूरचे स्वतंत्र राज्य कोणाच्या अधिपत्याखाली निर्माण झाले? तर महाराणी ताराबाई आणि त्यांचा मुलगा दुसरा शिवाजी यांच्या अधिपत्याखाली तयार झाले. प्रश्न क्रमांक 4, शाहू महाराजांची मुघल कैदेतून सुटका झाल्यावर पेशवेपदाची जबाबदारी कोणावर सोपवली? तर बाळाजी विश्वनाथ भट यावर सोपवली. बाळाजी विश्वनाथ भट हा मूळचा कोणत्या गावचा होता? तर हा कोकणातील श्रीवर्धनचा होता. प्रश्न क्रमांक 6, मराठ्यांच्या आरमारांचा प्रमुख कोण होता?
तर कान्होजी आंग्रे हा मराठ्यांच्या आरमाराचा प्रमुख होता. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7, चौथाई म्हणजे काय? तर चौथाई म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1/4 भाग होय. प्रश्न क्रमांक 8, सरदेशमुखी म्हणजे काय? तर सरदेशमुखी म्हणजे महसुली उत्पन्नाचा 1 भाग होय. प्रश्न क्रमांक 9, बालाजी विश्वनाथच्या मृत्यूनंतर पेशवेपदाची जबाबदारी कोणावर सोपवली? तर बालाजी विश्वनाथाचा मुलगा बाजीराव पहिला याच्यावर सोपवली. प्रश्न क्रमांक 10, महत्त्वाचा प्रश्न आहे. पालखेडची लढाई कोणामध्ये झाली? तर पहिला बाजीराव व निजाम उल मुल्क यांच्यामध्ये पालखेडची लढाई झाली. प्रश्न क्रमांक 11 आहे. छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य कोठे स्थापन केले? तर बुंदेलखंडात छत्रसाल राजाने आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले. प्रश्न क्रमांक 12 आहे या पाठावरचा शेवटचा प्रश्न. बाजीराव पहिला यांचा मृत्यू कोठे झाला? तर बाजीराव पहिला यांचा मृत्यू रावरखेडी येथे नर्मदा नदीच्या काठी एप्रिल 1740 झाला. अशा प्रकारे मित्रांनो हे दोन्ही पाठ हे छोटे होते म्हणून आपण एकाच व्हिडिओमध्ये आपण तयार केलेले आहेत. आणि हे शालेय विद्यार्थ्यांना तर याचा उपयोग होणारच आहे, पण त्याहीपेक्षा जास्त जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देणार आहेत त्यांना हे स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचण्याची सुद्धा गरज नाही. त्यांनी आपली ही वन-लाइनर क्वेश्चन सिरीज जरी पूर्ण पाहिली तरी संपूर्ण इतिहासाची माहिती त्यांना मिळून जाईल. धन्यवाद मित्रांनो. चॅनल आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याच्यानंतर नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत. धन्यवाद. नमस्कार.